पॉलचा लडका, पॉलचा लडका, पॉलचा लाडका. तर चला पहिला वरती जाऊया फटाफट. माझी पण एक्साइटमेंट लेवल आहे ना जरा वाढत चालली आहे. तुम्हाला म्हणालेलो मी सगळे पॉलच्याच घरी जातात ते. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून तो विचार करा ना की वरती आपल्याला काय डेकोरेशन पाहायला मिळणार आहे, काय सजावट पाहायला मिळणार आहे. तर फायनली पॉलचा लाडका रिव्हील झालेला आहे आणि सर्वांचा भक्तांचाच गणपती आहे, सर्वांचाच आपलाच गणपती आहे. तर तुम्ही मला ना प्रत्येकाने ना एकच कमेंट केली, पॉलचा लाडका, पॉलचा लाडका, पॉलचा लाडका. तर काल तारीख होती 3 आणि फ्रँकलिन पॉल याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवरती ना अपडेट टाकलेली आहे आणि आज तारीख आहे 4 आणि फायनली आपण निघालो आहे फ्रँकलिन पॉल याच्या घरी. ह्या वर्षीचं जे डेकोरेशन आहे मी तर पहिला फोटोच पाहिलाय आणि फोटो बघून मला फक्त 2-3 काही शब्द आठवतात. कल्पनेच्या पलीकडे. आता मी तुम्हाला काय म्हणालो, कल्पनेच्या पलीकडे. कल्पनेच्या पलीकडे जेव्हा मी असं म्हणतोय तेव्हा म्हणजे विचार करा तिकडचं गणपती बाप्पाचं सजावट डेकोरेशन कसलं असेल ते. बाप रे बाप, डोळे ना आपले असे बघूनच असे होतील असं काही डेकोरेशन तिकडे सजावट बनवलेली आहे. आणि महाकुंभ, तर ह्या वर्षी ना महाकुंभ झाला. तर प्रत्येकाने, मला असं वाटत नाही प्रत्येक जणच तिकडे जाऊ शकला असेल. माझ्यासारखे काही जण असतील की जे तिकडे जाऊ शकले नाही, तिकडचा अनुभव घेऊ शकले नाही. म्हणजे आता मात्र ती आपली इच्छा पूर्ण होणार आहे. ती कुठे, फ्रँकलिन पॉल याच्या घरी त्याच्या गणपती डेकोरेशन निमित्त. आणि खरोखर सांगू मी तुम्हाला म्हणालो 4 शब्द, मेहनत, जिद्द, परिश्रम, आवड, उत्साह. ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी एकत्र येतात ना तेव्हा अशी एक गोष्ट घडते, त्याला आपण म्हणतो कल्पनेच्या पलीकडे. आजचा जो देखावा, आजचं जे गणपती बाप्पाचं जे डेकोरेशन आहे ना ते कल्पनेच्या पलीकडे. तुम्ही हा व्लॉग सोडणार नाहीयेत मला माहिती आहे, कारण की हा व्लॉगच तसा असणार आहे. तर आता आपण काय करूया, जाऊया फ्रँकलिन पॉल याच्या घरी आणि पाहूया कसं डिटेलिंग केलंय, काय आहे ते. आणि तुम्हाला देखील असं वाटेल की तुम्ही देखील त्या महाकुंभच्या इथे आहात, असा तुम्हाला फील होईल. असा फील देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन. आणि मला माहिती आहे तुम्ही कमेंट बॉक्स पूर्ण भरतील, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. समोर पण एक गणपती बाप्पा दिसला आम्हाला. आम्ही रिक्षेत आहोत आणि समोर एक गणपती आहे. गणपती आता आम्ही कुठे पोहोचलो, रिक्षा रिक्षा रिक्षा. चला, सुरुवातीला आपण जे म्हणालो ना तर तीच फेमस अशी बिल्डिंग आणि आपण पुढे पोहोचलोय तर फ्रँकलिनच्या बिल्डिंगच्या खाली पोहोचलेलो आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे आणि तुम्ही फक्त बघा तुम्हाला काय बघायला मिळणार आहे ती तुम्हाला आता आपण आतमध्ये जेव्हा जाऊ ना तेव्हाच कळेल. मामा किती तरी पण ह्या वेळेला म्हणजे भरपूर गर्दी आहे ना, तर बॅक टू बॅक लोक येतातच आहे. तर आपण काय करूया, फटाफट वेळला घालूया आणि जाऊया वरती. आपण प्रसाद पण घेतलाय तर चला पहिला वरती जाऊया फटाफट. माझी पण एक्साइटमेंट लेवल आहे ना जरा वाढत चालली आहे. पॉल, क्यों अंकल स्माइल एकदम दिया आपने? सब इधर ही एक ही मतलब जगह एंट्री कर रहे सब. हे बघा मित्रांनो, 6 जो रजिस्टर आहे ना जो आपण सुरुवातीला तुम्हाला म्हणालेलो आणि सगळे ना पॉलच्याच घरी जातात. हे बघा, तुम्हाला म्हणालेलो मी सगळे पॉलच्याच घरी जातात ते. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून तो विचार करा ना की वरती आपल्याला काय डेकोरेशन पाहायला मिळणार आहे, काय सजावट पाहायला मिळणार आहे. मेहनत आहे ना शेवटी. चला आता आपण पण काय करूया, एंट्री करूया. की रजिस्टरची 2-4 पानं ना फक्त पॉलच्या घरी जाण्यासाठी, म्हणजे इतकी लोक इथे भेटायला येतात आहे, गणपतीचं दर्शन घ्यायला येतात आहे. तर आपण इथे शूज काढलेत आणि आता आपण जाऊया वरती. लिफ्ट पण बघा मित्रांनो 6व्या माळ्यावर, लिफ्ट पण 6व्या माळ्यावर थांबली आहे. चला आपल्याला सुद्धा जायचं आहे 6व्या माळ्यावरती. ऍक्च्युली आम्हाला यायचं होतं लवकर, पण झालं काय, पाऊस इतका पडतोय ना आणि ट्रॅफिक इतकी लागली ना तर त्यामुळे आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. ये तर मित्रांनो, तुम्हाला ना व्लॉग तर आपण शूट करतो ते इन डिटेल मध्ये, जसं मला जमेल ना तसं मी तुम्हाला व्लॉग शूट करून दाखवेन. आणि 6वा माळा धावायचा विसरलो.
शूट करून दाखवेन, म्हणजे तुम्हाला देखील असं फील होईल ना की तुम्ही देखील तिकडे आहात आणि तुम्ही देखील तो महाकुंभ आहे ना स्वतःच्या डोळ्यांनी बघताय आणि अनुभवताय. तर आता आपण पोहोचूया आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ही कमेंट मात्र करायला विसरायचं नाहीये. या या चला. नमस्कार, मी फ्रँकलिन पॉल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पॉलचा लाडका प्रस्तुत कुंभ के रक्षक धर्म के रक्षक. तर जसं तुम्ही पाहतच आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण एक महाकुंभ मेला याचा एक देखावा आपण सादर केलेला आहे. तर हे देखावात आपण जे काय डिटेलिंग तुम्ही बघत आहे ते आपण एक मायनर गोष्टीपासून त्या तिथे जे हुबहू डेकोरेशन आपण इथे साकारलेलं आहे. आणि आपण ह्या डेकोरेशनचं मेन महत्त्व हेच आहे की ज्या लोकांना तिथे जाता आला नाही आहे किंवा कोणत्याही रिझनसाठी त्यांना आपण साक्षात या प्रथम दर्शन करून देतोय इथे. आणि आपण सुद्धा महाकुंभवरून 600 लिटर पाणी आपल्या भक्तांसाठी घेऊन आलेलो आहे. आणि आपण काहीच आपली अपडेट असेल तर आपला पॉलचा लाडका पेज आहे, त्या पेजवरती तुम्ही कनेक्टेड राहा. आपल्या प्रत्येक अपडेट तुम्हाला भेटत जाणार. तर आपण जसं चलचित्र म्हणून आपण एक बघायचं होतं, त्याचा एक मॉडिफिकेशन, एक अपडेट व्हर्जन कसा करता येईल आणि लहान पोरांना या गोष्टीचा कसं एक उत्सुक करता येईल या आपण प्रयत्न केला आहे. तर तसंही आपण पाहू शकतो की आपण एक इथे पोलिसांचा एक CCTV कॅमेराचा एक इथे करून घेतलं आहे. तर ते आपण फार डिटेलिंगमध्ये दाखवलं आहे. मग आपलं तिथे एक शिवचं एक आर्ट पीस म्हणून आपण एक सेंटर आर्ट पीस दाखवलं आहे. त्या आर्ट पीस म्हणून आपण एक वॉटर फ्लो होतो. मग आपण मायन्यूट डिटेल्स बघू शकता की इथे जे महाकुंभचं होली डीप जे आयकॉनिक आहे ते आपण इथे प्रस्तुत केलेलं आहे. इथे टॉयलेट्स सगळ्या गोष्टी ते सुद्धा आपण इथे दाखवलेलं आहे. आपला बाप्पासुद्धा एक जुना आखाडा म्हणून त्याच्यात विराजमान झालेला आहे. आणि आपण हुबहू पूर्ण देखावा जसं जत्रा असते तिकडची, ती पूर्ण जत्रा आपण त्या मेकॅनिझममध्ये मुवमेंटमध्ये दाखवलं आहे. आणि आपले सर्व लहान ॲनिमल्स वगैरे जे जे काय आहेत ते पण सुद्धा आपले मेकॅनिझममध्ये आहेत. आणि आपला तिकडचं सर्वात प्रसिद्ध आपण म्हटलं गेलं की बडे हनुमान मंदिर जे आहे ते सुद्धा आपण इथे देखावामध्ये आपण सादर केलं. हो. तर असे बारीक ते इतक्याच गोष्टी आपण महाकुंभ जसं हुबहू होता आपण हुबहू इथे आपल्या इथे साकारलेला आहे. साधारण 1 ते 1.5 महिन्याचा टाइम पिरियड लागले. पहिल्या गोष्टी तर मी सुद्धा म्हणजे नवसाच आहे आणि बाप्पाचे आशीर्वाद माझ्यावर जे आहेत ते मी कला सादर केला. बाप्पानी मला ते एक आशीर्वाद दिलेला आहे. आणि ते मी दरवर्षी आपला एक एक्सपिरियन्स वाढत जातो. दरवर्षी आपण एक प्रयत्न असतो, तेवढीच अभ्यास घेतो, तेवढीच मेहनती घेतो, तेवढी डेडिकेशन कमिटमेंटनी करतो. आणि जे काय बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व गोष्टीचा यश आपल्याला भेटतो. गोष्टी तर एकच आहे की आपल्या बरोबर जे भक्त जोडतात दरवर्षी, तर ते इतकं नाही की पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून आम्हाला गणपती गेल्यानंतर सुद्धा आमच्याबरोबर कनेक्टेड असतात. आमच्याबरोबर ॲज अन फॅमिली मेंबर कनेक्ट होऊन यावर्षी कसं होणार आहे, नेक्स्ट टाइम कसं होणार आहे, काय तुम्ही विचार आहे, चालू आहे की नाही तयारी आहे. तर हे आपल्याला कुठेतरी मोटिवेट करत जातं. आणि आपलं पण तेच असतं, एवढं वर्षानुवर्ष वाट पाहतात लोक, तर आपलं काहीतरी दरवर्षी काहीतरी एक नवीन आपल्यातर्फे कसं एक करता येईल, तर आपण तीच नेहमी ती प्रयत्न ठेवतो. तर फायनली पॉलचा लाडका रिव्हील झालेला आहे. आणि सर्वांचा भक्तांचाच गणपती आहे, सर्वांचाच आपलाच गणपती आहे, सर्वांचा प्रेम. आता तुझा गणपती नाही राहिला, आता सर्वांचा गणपती झालेला आहे. आपल्या प्रेक्षकांना हेच बोललेल की आपलं दर्शन सुरुवात झालेलं आहे. तुम्ही कधीही आपला एक थोडा टाइम प्रोटोकॉलमध्ये थोडा कॉर्पोरेट करा. आणि आपला गणपती सुद्धा 21 दिवसाचा गणपती आहे. तर तुम्ही आपला कुठंही काय असेल, आमच्या पेज सुद्धा आहे पॉलचा लाडका ऑन इंस्टाग्राम. काहीच असेल तर तिथे आपण तुम्हाला माहिती किंवा जे काय असेल सहायता करू तिथे. तर तुला थँक्यू सो मच. तू दरवर्षी आमच्यासाठी सर्व भक्तांमध्ये, मी पण त्यातलाच एक आहे, तर सर्वांसाठी तू ही कला सादर करतो. आणि मम्मीला सुद्धा थँक्यू. मम्मी पण खूप कोऑपरेटिव्ह आहे. थँक्यू. थँक्यू सो मच.
चला मित्रांनो, आता आपण आहोत पॉलच्या घरी आणि पॉलनी सादर केला या वेळेला महाकुंभाचा हा देखावा. मी तुम्हाला काय म्हणालेलो व्लॉगच्या सुरुवातीलाच, जिद्द, साहस आणि बोलतो ना आपण की उत्साह, हे जेव्हा सगळं एकत्र येतं ना तेव्हा काहीतरी वेगळीच गोष्ट घडते. आणि बघा ह्या वेळेला महाकुंभाचा असा हा देखावा बनवला. मला माहिती आहे तुमच्यातले प्रत्येक जणांना महाकुंभाला जाऊ शकले नसतील, पण फ्रँकलिन पॉल ह्यामुळे आपण महाकुंभ कसा असतो तर थोडक्यात आपण ह्या देखाव्यामधून हे बघू शकतो. आणि ह्या देखाव्याचं मला ही एक गोष्ट एवढी आवडते ना की डिटेलिंग, म्हणजे कुठल्याच प्रकारची डिटेलिंग सोडली नाही. त्याला जेवढं जास्तीत जास्त त्यांनी ह्याच्यामध्ये आउटपुट दिलेत ना, काय विचारू नका. म्हणजे एक एक गोष्ट जर तुम्ही व्हिडिओमध्ये नीट बघतील ना तर बाप रे बाप, एक एक छोटी छोटी गोष्ट त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर बघा ना, म्हणजे कॅमेरात सुद्धा ह्या गोष्टी मी घेऊ शकत नाहीये, काही ना काही माझ्यापासून राहणार हे मला माहिती आहे. तर असंच काही हे डेकोरेशन आहे ह्या वर्षीचं. आणि बघा आता मी तुम्हाला एक एक गोष्ट जी मला समजते ना मी ती तुम्हाला दाखवतो. तर समोर आहे पॉलचा लाडका मठ आणि तिथे गणपती बाप्पा आराम करतात. तर गणपती बाप्पा तर तुम्ही बघा, पण त्या गणपती बाप्पाच्या मागे ना फोटोज पण आहेत. तर ते फोटोज पण जर तुम्ही बघतील ना तर एकदम म्हणजे जसे आहेत ना तसेच फोटो ठेवलेत. आणि गणपती बाप्पा आराम करतोय. त्याच्या बाजूला उंदीर मामा आहे, तर तो तिथे पंख्याने बाप्पाला आपला पंखा देतोय. आता हे जे तुम्ही सर्व बघतात ना, तर ह्या सगळ्या गोष्टी ना ह्या मोमेंटमध्ये आहेत, पण त्या अजून कशा त्यांनी चालू केल्या नाही आहेत. त्या होतील नंतर. तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये नंतर म्हणजे त्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. तो देखील एक शॉर्ट फिल्म बनवणार आहे, तर त्याच्या शॉर्ट फिल्ममध्ये तुम्हाला दिसेल. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मुवमेंट आहेत. जर तो तुम्ही पाळणा बघताय, आकाश पाळणा बघताय, ती बोट बघताय, हे सगळं मुवमेंट आहे. वरती सरप्राइझिंगली आपल्याला एक असा ब्रिज दिसतोय. ओके, तर त्या ब्रिजमध्ये एक ट्रेन आहे, तर ती ट्रेन सुद्धा मूव्ह होते. आणि वरती बघा हेलिकॉप्टर आहे, तर हेलिकॉप्टर सुद्धा आपल्याला तो मुवमेंट होताना दिसणार आहे नंतर. आणि इकडे ह्या ज्या गोष्टी बनवल्यात ना ह्या तुम्ही बघा, ह्या कशा इन डिटेलमध्ये आहे. त्यांचे बोर्ड बघा, हे इकडचे हे जे आपले भोंगे असतात ते भोंगे बघा. आणि भोंग्यांच्या खाली बरोबर आहे ना इथे मला ना काय दिसतंय तर CCTV निगरानी की तहत है. तर म्हणजे असं एक एक छोटी छोटी गोष्ट ना इथे मांडली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस, तर इथे असे हे बॅरिगेट्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे इकडे आहेत भरपूर सारे असे उंदीर मामा दाखवलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये गदा वगैरे आहे. आणि डिटेलिंगची जी मी गोष्ट बोलतो ना, त्यामुळे तुम्ही ह्या बोट्स बघा, या बोट्स फुल्ली कलर नाही आहेत. जर आपण गंगा रिव्हरमध्ये जशा ज्या बोट्स बघतो ना तर त्याचे कलर पण तसेच मेंटेन केलेले आहेत, जरा इकडे तिकडे नाही आहेत. आणि ह्याच्यामध्ये हे पाणी देखील आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की हे पाणी आहे, पण हे पाणी आहे. इथे हत्ती दाखवले, उंट दाखवले, घोडे दाखवले, तिथे रथ आहेत. आणि तुम्ही जर या गोष्टी बघतील ना तर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये ना वाक्य पण लिहिलेली आहेत. आणि इथे जे आपण बोलतो ना ॲडव्हर्टायझिंग वगैरे तसे बोर्ड्स पण आहेत. आणि तिथे आपण बघतो तर इथे काय आहे, श्री पॉलचा लाडका मठ, जिथे आपल्याला दिसतोय प्रयागराज मेला प्राधिकरण. आणि बाकी आहे अखिल भारतीय धर्मसंघ अतिरुद्र महायज्ञ महाकुंभ 2025. तर असं प्रत्येक गोष्टी आहे ना इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे जर तुम्ही बघता ना इथे एक समोर मंदिर आहे बरोबर झाडाच्या खाली. तर त्या झाडाच्या खाली देखील मंदिर दाखवलेलं आहे. हे झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली हे असं मंदिर दाखवलेलं आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये पण तुम्ही बघा तुम्हाला काय दिसतंय आणि ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे अशा हे आपले बोलतो ना आपण जेव्हा कुठल्याही जत्रेमध्ये वगैरे जातो तर तिथे अशा हे काही लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे गोष्टी असतात. तर पूर्ण तर कॅमेरामध्ये दाखवता येणार नाहीये, कारण की काही ना काही राहणारच आहे. इतकं ही बारीक बारीक डिटेलिंग केलेली आहे. आणि ह्या वर्षीचा सांगू ना देखावा हा नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे तुम्ही बघून आहे ना बघूनच एकदम खुश व्हाल. तर इथे आहे संगमद्वार आहे. आणि इथे मला दिसते केंद्रीय निगराणी केंद्र, म्हणजे काय पोलीस वगैरे असतात ना, पोलीस बांधव वगैरे असतात. बाजूला बघा इथे तुम्हाला ह्या खांबाच्या मध्ये आणि या फ्लेक्सच्या मध्ये ना तुम्हाला तिथे अग्निशमनची गाडी पण दिसत असेल, ॲम्ब्युलन्स पण दिसत असेल. तर इथे असे बोर्ड पण लिहिलेलं आहे ॲम्ब्युलन्स वगैरे. म्हणजे एक एक छोटी गोष्ट मांडण्याचा इथे प्रयत्न आहे. इथे ॲम्ब्युलन्स पण दाखवली आहे आणि इथे पोलिसांची गाडी पण दाखवली आहे. आणि आतमध्ये जर तुम्ही बघतील ना तर हे TV असतात ना तिकडे, मला वाटतं हे कॅमेरे आहेत. ते कॅमेऱ्यांनी म्हणजे निगराणी चालू आहे, निगराणी केंद्र आहे ना, म्हणजे कॅमेऱ्यावर तिथे चेकिंग पण चालू आहे. त्यांनी चेकिंग करणारे आपले उंदीर मामा देखील खुर्चीवर बसलेले दाखवलेत.
आणि ही कचऱ्याची पेटी बघा, ही डिटेलिंग बघा, कचऱ्याची पेटी पण तशी दाखवली आहे, त्यातून प्लॅस्टिक बाहेर थोडंसं येतंय. वाव. आणि इथे टॉयलेट्स वगैरे दाखवलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, ही जागा आहे ना, मी थोडासा लांब जातो, ही जागा फक्त एवढीशी आहे, इथून ही जागा संपते आणि एवढ्याशा जागेत हे एका कलाकारांनी म्हणजे फ्रँकलिन पॉलनी हे उभारलेलं त्याचं हे होतं ना, ही कला आहे. तर प्रत्येकाने नक्की हा व्हिडिओ बघितला असेल आता इथपर्यंत, तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ही कमेंट मात्र करायची आहे. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणजे काय, तर यस, तर आंटी पण खूप जॉली आहेत. आंटी खूप सपोर्ट करतात, इथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करतात. छान वाटते, आभार होते आणि खूप खुश होते. तुम्ही लोक येते आमच्या घरी, पाहुणे लोक लय चांगले लागते आम्हाला. तर बघा, आंटी पण एवढं सपोर्टिव्ह आहेत ना, आणि आंटी आम्हाला आल्यात ना, तर आल्यापासून सपोर्ट करतात आहे. सिस्टरला असते फक्त, सिस्टरला असते. तर मित्रांनो, असा आहे हा देखावा आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय ना, ते कमेंट करून नक्की सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ही कमेंट मात्र करायला तुम्हाला विसरायचं नाहीये.